गेली 2 महिने पुणे शहरामध्ये प्रामुख्यानं पॅटर्नमध्ये जो पाण्याचा तुटवडा येतोय, या तुटवड्यामुळे वारंवार आम्ही प्रशासनाला विनंती केली की कसबा पेठ असेल, रविवार पेठ असेल, नवी पेठ असेल, दत्तवाडी असेल, नागरिकांना पाण्याची ज्या पद्धतीने तुटवडा निर्माण होतोय आणि कालवा समितीमध्ये पुण्याचं पाणी कमी केलं नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे अघोषित म्हणजे सांगायचं एक आणि करायचंय अशा पद्धतीचं पाणी तुटवडा आज पॅटर्नमध्ये. आणि त्याचबरोबर आता पॅटर्नमध्ये पाण्याचे मीटर आले, ज्यांनी स्टँडिंग कमिटीमध्ये पुणे शहराच्या पाण्याच्या मीटरचं पाप केलंय आणि ते पाप करणाऱ्या लोकांचं सरकार किंवा त्यांचेच लोक निवडून आल्यामुळं आज आमच्या पॅटर्नमधल्या लोकांना भुर्दंड आहे. आणि पाण्याचे मीटर बसल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांना त्याचा येणारा पैसा तो भरावा लागणार आहे मीटरचा, आणि याच्यामुळं नागरिकांना मोठा तुटवडा होणार आहे. नागरिकांच्या खिशात हात घालण्याचा हा प्रकार आहे. तर हे मीटर बसवताना त्यांनी जी नियमावली, ती नियमावलीमध्ये सूट देऊन त्याच्यामध्ये काहीतरी नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीची योजना, फेर योजनेचा विचार करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा. कारण पॅटर्नमधले नागरिक हे वाड्यांमधले बिल्डिंगा झाल्या, बिल्डिंगमध्ये छोटे छोटे 100-200 स्क्वेअर फूटचे फ्लॅट आहेत, अशा लोकांना सुद्धा मीटर बसणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना नाहक त्याचा दंड सोसावा लागणार आहे. याची प्रशासनाने याची काळजी घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा.